पण विशाल इतका उद्योग झाला म्हटलं थोडंसं क्लॅरिफिकेशन देणं आवश्यक आहे. हे विशाल वगैरे काही नाही आहे. जे होतं ते स्वामींच्या कृपेनेच होतं, त्यांच्या इच्छेनेच होतं. आणि माझ्या वडिलांनी एक म्हण मला सांगितली होती, जशी खाण तशी माती. म्हणून हे जे काही आहे आज जे दिसतंय ते आमच्या पणजी आजी असतील, त्यांचे आईवडील असतील, त्यांची पुण्य, त्यांचे संस्कार, श्रीरामाची कृपा आणि स्वामी समर्थांची इच्छा की ते स्वामी घडवून आणतात. धुळ्यातला हा शो हा असाच स्वामींनी घडवून आणलाय. आणि तो घडवून आणण्यामागे जी एक प्रमुख व्यक्ती आहे त्यांची मी ओळख करून देतो. सन्माननीय राहुल पापळकर. वतीनं मी विशालजींच्या संपर्कात आलो. विशालजींनी एकच शब्द दिला की हा आपण प्रयोग धुळ्यात करणार आहोत. हा विश्वास, हा कॉन्फिडन्स, या सर्व बाबती इथं आल्यानंतर बघितल्यानंतर अत्यंत खात्री पडली की विशालजींनी जे प्रॉमिस केलं होतं ते एवढ्या भव्य स्वरूपात इथं सादर झालेलं आहे. त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आम्ही म्हणजे राहुलजी आणि आम्ही अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं भव्य अनुभूती हा एक प्रकल्प सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये मालोजी राजे तृतीय हे सहभागी आहेत. त्या संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी राहुल पाबळकरच्यावर आहे. हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की राहुलजींसारखी व्यक्ती आमच्या आयुष्यात यावी. आणि आम्ही काय म्हणावं आता की माझ्याकडे आता शब्द नाही आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीने आम्हाला हे सहकार्य करावं. आमची मेहनत खूप असते, पण त्या मेहनतीला जे फळ मिळतं ते अशा स्वरूपात मिळतं. तर आज राहुलजींनी या कार्यक्रमाच्या आठवणीच्या निमित्तानं एक छोटीशी भेट सरांना द्यायचं कबूल केलेलं. कबूल नाही केलं, हे सरांना सरप्राईज आहे. तर ते सरप्राईज सरांनी स्वीकारावं आणि या दोघांमधली मैत्री आणखी दृढ व्हावी हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना. संजय जोशी सर, मोहन देसले सर, आदरणीय गोपालजी केले, ओम प्रकाश